हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मित्रांनो, संदीप सर अकॅडमी आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर स्वागत करतो. गुड मॉर्निंग. चला मित्रांनो, पटापट कमेंट्स करा. आवाज वगैरे क्लिअर आहे का? पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे का? गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर बघा मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आपल्या मराठी व्याकरणाला जे आपण बघत आहोत त्यातील महत्वाचा घटक म्हणजे भाषेचे मूलभूत घटक. कुठलीही भाषा मित्रांनो आपण जी बघतो किंवा जी शिकतोय त्या भाषेमध्ये अनेक घटक एकत्र आलेले असतात, तेव्हा आपली भाषा बनलेली असते. ओके, थँक्यू. जय महाराष्ट्र. तर बघा, आपण ज्याही गोष्टी आपल्या आता तुमच्या हातातला मोबाईल जरी मित्रांनो आपण बघितला तर तो त्याच्यात अनेक घटक हे एकत्र आलेले आहेत, त्यावेळेस आपला एक मोबाईल बनलेला असणार आहे. बरोबर. जय हिंद. तर त्याचप्रमाणे आपली जी भाषा आपण आज पाहणार आहोत म्हणजे आपण जी भाषा आपण शिकतो, जी भाषा आपण बघतो मित्रांनो, तर त्या भाषेमध्ये विविध घटक हे एकत्र आलेले असतात आणि त्यावेळेस आपली भाषा ही बनलेली असते. आपण आधीच्या सेशन मधून भाषा हा टॉपिक मित्रांनो डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. भाषा टॉपिकचं एक्सप्लेनेशन सुद्धा अभ्यासलं आणि त्यानंतर भाषा या घटकाशी संबंधित जे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा मित्रांनो आपण अभ्यासलेलं आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले आधीचे सेशन अभ्यासले नसतील त्यांनी नक्कीच मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये जा आणि त्या ठिकाणी आपले जे व्हिडिओ आहेत ते उपलब्ध आहेत. तर आपला आजचा मित्रांनो महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बघा आपले भाषेचे घटक. आता भाषेचे घटक अभ्यासत असताना आधी आपण मित्रांनो अभ्यासलं भाषा म्हणजे काय. आपले विचार, आपल्या भावना, आपले अनुभव आपण जे व्यक्त करतो ते व्यक्त करण्याचं प्रमुख साधन म्हणजे आपली भाषा, हे आपण मित्रांनो अभ्यासलेलं आहे. तर हे भाषेबद्दल आता आपल्या भाषा काय एकदा क्लिअर झालेला आहे. आता आपण जातो मित्रांनो व्याकरणाकडे. ओके. आता आपण व्याकरणाकडे जात असताना व्याकरणच्या आधी आता या भाषेमध्ये असणारे जे मूलभूत घटक आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मग कुठली आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट किंवा कुठलीही वस्तू आपण जे बघतो त्या तयार होत असताना किंवा बनत असताना अनेक गोष्टी एकत्र येणं गरजेचं असतं. तसं आपली जी भाषा आहे या आपल्या भाषेमध्ये काही मूलभूत घटक आहेत जे एकत्र येतात. तर मूलभूत म्हणजे बघा महत्वाचे घटक. मूलभूत घटक म्हणजे काय? महत्वाचे असणारे घटक ते आपल्याला आज समजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये बघा आता आपण जे शिकत आहोत ते म्हणजे व्याकरण शिकत आहोत. आपल्याला व्याकरण शिकायचं आहे. व्याकरण शिकायचं आहे. तर हे व्याकरण शिकत असताना भाषेमध्ये असणारे घटक आपल्याला मित्रांनो समजणं गरजेचं आहे. त्यामध्ये येतात बघा, पहिला घटक येतो आपला ध्वनी. त्यानंतर दुसरा घटक येतो मित्रांनो आपला वर्ण. तिसरा घटक असणार आहे आपलं अक्षर. नंतर अक्षरांपासून आपले बनतील शब्द आणि शब्दांपासून मित्रांनो आपले बनत असतात वाक्य. या प्रकारे आपला जो प्रवास आहे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी, वेलकम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आपली जी भाषा आहे त्या भाषेचं व्याकरण शिकत असताना जे भाषेचे मूलभूत घटक आहेत ते समजणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. या घटकांशी संबंधित आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात. आपल्या पोलीस भरती असेल किंवा इतर कुठलीही तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर त्या ठिकाणी यांच्यावर आधारित आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. तर हे मूलभूत घटक आपल्याला समजून घ्यायचे आहेत आजच्या या सेशन मधून. चला तर पटापट लाईक करा आणि व्हिडिओला शेअरही करा. पटापट मित्रांनो बघा, शेअर करत चला. तर मग आता या आपले जे मूलभूत घटक आहेत हे समजून घेण्यासाठी एक मित्रांनो एक वाक्य घेऊया. त्या वाक्यावर आपल्याला लक्ष देईल बघा. जर आपण एक वाक्य घेतलं एक्झाम्पल म्हणून, बघा, राम शाळेत जातो, हे मित्रांनो आपलं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये आपण जर बघितलं तर वाक्य तयार होतात. आता हे एक वाक्य मित्रांनो आपलं झालं एक वाक्य. मग या वाक्यामध्ये हे वाक्य आपण त्याला केव्हा म्हणतोय? ज्यावेळेस इथे शब्द आलेले आहेत, या शब्दांना मिनिंग आहे.
अर्थ तयार होतोय, त्यावेळेस आपण याला वाक्य म्हणतोय की नाही. पेन क्लिअर दिसत नाही का? ठीक आहे, ब्ल्यू घेऊया. तर या ठिकाणी आपल्या वाक्यामध्ये हे काही शब्द आपल्या समोर दिसत आहेत. आणि या शब्दांना जर आपण शब्द बघितले तर किती शब्द आहेत बघा. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. म्हणजे राम प्लस शाळेत प्लस जातो. या प्रकारे आपल्या एका वाक्यामध्ये मित्रांनो 3 शब्द आपल्याला पाहायला भेटत आहेत. बरोबर. एका वाक्यामध्ये आपले 3 शब्द आहेत. बघा एकदा क्लॅरिटी बरोबर आहे का सांगा. रेड कलर आणि आपले जे ब्ल्यू कलर आपल्याकडे 2 आहेत अवेलेबल. तिसरा ब्लॅक आहे. कलर बरोबर दिसत आहेत का? पिक्चर क्वालिटी क्लिअर का? एकदा पटकन कमेंट्स करा. पुढे जाऊया. आता बघूया बघा, आपण या ठिकाणी एक वाक्य घेतलंय, राम शाळेत जातो. हे वाक्य बनताना कसं बनलं मित्रांनो, याच्यात 3 शब्द हे आलेले आहेत. राम शाळेत जातो, तेव्हा आपलं एक वाक्य तयार झालं. आता हे शब्द जे आहेत हे पुरेपूर्ण आहेत का? हे कसे बनलेत बघा. या प्रत्येकामध्ये काही अक्षर एकत्र आलेत मित्रांनो. आता बघा या ठिकाणी 2 अक्षर आहेत. एक आहे रा, एक आहे म. या ठिकाणी पुढचे अक्षर बघूया. शा हे आपलं अक्षर आहे. ळे एक अक्षर आहे आणि त एक अक्षर आहे. बघा लक्षात घ्या, मला काय सांगायचंय, आपले जे शब्द आहेत ते अक्षरांपासून बनतात. तर या ठिकाणी आपले हे अक्षर आहेत. तर जा आणि तो याच्यात 2 अक्षर मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतील. जा, तो. म्हणजे हे 3 शब्द बनत असताना किंवा हे एक वाक्य बनत असताना आपल्याला या प्रकारे हे अक्षर मिळालेले आहेत. 2, 3, 2 म्हणजे एकूण आपले 7 अक्षर. 7 अक्षर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिळतात. त्यातून आपलं एक हे वाक्य बनलेलं आहे आपल्या लक्षात येतं बघा. मग आपले जे अक्षर आहेत हे परिपूर्ण आहेत का किंवा हेच पूर्ण आहेत का? या ठिकाणी आता यांना आपण डिवाइड करू, यांची फोड आपण करू शकत नाही का? यांचं विभाजन आपल्याला करता येईल का? तर आपल्याला नक्कीच याचं विभाजन करता येईल की नाही? चला पटापट कमेंट्स करा. ते आपल्याला अक्षर मिळत आहेत. या शब्दामध्ये 2 अक्षर आहेत. शाळेत शब्दात 3 अक्षर आहेत. जातो शब्दात 2 अक्षर आहेत. मग हे जे आपल्याला अक्षर मिळालेली आहेत यांची आपण फोड करू शकतो. यांचंही आपल्याला विभाजन करता येईल. यांचं विभाजन करण्यासाठी हे कशापासून बनलेले असतात मित्रांनो? जी आपली अक्षर आहेत ती कशापासून बनलेली असतील? तर आपली अक्षर बनलेले असतात बघा वर्णांपासून. आपण यांना कसं प्रकारे डिवाइड करू शकतो? तर रा आणि म. रा शब्द जर आपण बघितला, रा रा आधी र येतो, नंतर आ येतोय. म्हणजे याचं जर आपण फोड करायचं ठरवलं तर आपल्याला बघा र मिळतो, पाय आपल्याला मोडावं लागेल आणि त्याच्यात मिळालेला आपला आ, म्हणजे आपल्याला मिळाला रा. त्याच प्रकारे आपण जर म बघितला, बघा ज्या वेळेस एक व्यंजन असेल तर हे व्यंजन बनत असताना या व्यंजनामध्ये एक वर्ण असतो आणि एक स्वर असतो. त्यावेळेस आपल्याला या प्रकारे व्यंजन मित्रांनो मिळत असतं. म्हणजे याचा आपल्याला पाय मोडावा लागेल. हा म आहे आणि म बघा, म ची सुरुवात आणि शेवटी अ म्हणजे म. या प्रकारे आपला हा म तयार झालेला आहे. नंतर बघा शा म्हणजे श आपल्याला मिळालेला आहे, आपला वर्ण, आणि त्याच्यात स्वर येतो आपला आ, शा. ळे जर आपण बघितला, ळ त्यात आपल्याला मिळतो ए, ळे. बरोबर. त्यानंतर त बघा आपल्याला मिळतोय त हे वर्ण, त्याच्यात अ असेल त्यावेळेस ते अक्षर तयार झालेलं आहे. तो जाचा जर विचार केला, ज हे आपल्याला वर्ण आहे, त्यात मिळतो आपल्याला आ हे वर्ण, त्यावेळेस पूर्ण अक्षर आपलं तयार झालं जा. आणि तो मध्ये त अधिक ओ. म्हणजे मित्रांनो आपल्याला मिळालेले जे अक्षर आहेत त्या 7 अक्षरांमध्ये काही वर्ण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील बघा. जे अक्षर तयार झालंय त्या अक्षरामध्ये एकतर स्वर आहे किंवा व्यंजन आहे, आणि त्याच्यासोबत स्वर किंवा व्यंजन हे जे आहेत आपण या ठिकाणी लिहिलेले त्यांची फोड केल्यानंतर मिळणारे हे आपले सगळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत वर्ण. हे काय मिळतात आपल्याला या ठिकाणी? वर्ण. मग हे वर्ण किती असतील बघा. वर्ण आपल्याला मोजता येतील 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14.
म्हणजे 14 वर्ण या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. वर्ण या ठिकाणी आहेत आपले 14. म्हणजे आपलं एक वाक्य आपण जे बघितलं, व्याकरणातलं सोपं वाक्य आपण बघितलं, राम शाळेत जातो. तर या वाक्यात 3 शब्द मित्रांनो होते. राम वेगळं, शाळेत आणि जातो. त्याच्यात आपण जर ते शब्द बघितले तर या शब्दांमध्ये काही अक्षर एकत्र आलेली आहेत. त्यावेळेस आपले शब्द तयार झाले. मग असे आपल्याला 7 अक्षर या वाक्यात मिळाले. मग अक्षर जे आहेत ते अक्षर बनण्यासाठी आपण वर्ण वापरलेले आहेत. मग वर्णांमध्ये आपण या ठिकाणी यांचं वर्णानुसार फोड करून घेतली तर 14 वर्ण आपल्याला या वाक्यामध्ये वापरलेले दिसत आहेत. आता या वर्णांमध्ये जे वर्ण आहेत मित्रांनो यांच्यामध्ये जे वर्ण आहेत ते आपण सुरुवात या ठिकाणी आता बघूया. वर्ण म्हणजे आपण जे उच्चार करतोय, जे आपला ध्वनी आहे तेच म्हणजे आपण या ठिकाणी वर्ण घेतलेले आहेत. त्यात काही मूल ध्वनी आहेत, काही संयुक्त ध्वनी आहेत. जसं आपला हा ए आपला संयुक्त ध्वनी आहे. हा एक आपल्याला संयुक्त ध्वनी मिळतो. पण आता सगळे जे त्या ठिकाणी हे मूळ ध्वनी आहेत. म्हणजे आपले वर्ण आपल्याला मिळत आहेत. म्हणजे वर्णांना आपण महत्वाचं काय म्हणतो बघा, ध्वनी म्हणतो. वर्णांना आपल्या लक्षात घ्यायचंय ते म्हणजे आपले काय ध्वनी आहेत आणि ध्वनींची चिन्ह आपण या ठिकाणी लिहिली म्हणजे आपण हे वर्ण या ठिकाणी लिहिलेली आहेत. म्हणजे भाषेमध्ये प्रमुख घटक असतो आपला पहिला म्हणजे ध्वनी. ध्वनीनंतर आपल्याला मिळणार आहेत वर्ण. वर्णांपासून आपल्याला लक्षात येतात अक्षर. अक्षरांपासून आपले शब्द आपण लक्षात घेतो. शब्दांपासून आपल्याला मिळत असतात वाक्य. म्हणजे आपला जो मूल घटक आहे, सुरुवात जी झालेली आपली भाषेची. बघा भाषेमध्ये बोलणे आणि लिहिणे हे 2 महत्वाचे घटक आहेत. भाषेची सुरुवात जी आहे ती आपली बोलणे म्हणजे आपलं श्रवण करणं म्हणजे उच्चार किंवा आपला ध्वनी या प्रमुख घटकापासून हा होत असतो. तर त्यावेळेस ध्वनी हा एक महत्वाचा प्रमुख घटक आहे म्हणजे आपला आवाज. ध्वनी म्हणजे काय आपला आवाज. आवाजापासून आपण त्यांचे वर्ण लिहिले आहेत. वर्णांपासून आपण अक्षर तयार केली. अक्षरांपासून शब्द मिळतात. शब्दांपासून वाक्य आणि आपल्याला इथपर्यंत आल्यानंतर आपण पुढे याचं शिकतो व्याकरण. भाषेचं आपण शिकत असतो व्याकरण. लक्षात येतं मित्रांनो? चला लक्षात आलं असेल तर पटकन कमेंट बॉक्स मध्ये यस असं कमेंट करा मित्रांनो. भाषेचे मूलभूत घटक तुमच्या लक्षात आले असतील तर पटकन कमेंट बॉक्स मध्ये यस म्हणा. तुम्हाला लक्षात आलं ध्वनी कसे असतात. ध्वनींपासून आपण वर्ण बनवतो बघा. एकदा लिहू परत. तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो प्रथम घटक जो आहे तो म्हणजे ध्वनी आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचे दुसरा घटक तो म्हणजे आपल्याला अक्षर मिळतील. ध्वनी मित्रांनो जे आहेत आपले त्याच्यानंतर आपण घेतो वर्ण. वर्णांपासून आपल्याला तिसरा घटक मिळतो अक्षर. अक्षरांपासून चौथा घटक आपला असणार आहे शब्द. आणि या शब्दांपासून आपला 5वा घटक असेल तो म्हणजे वाक्य. यांचा सर्व अभ्यास आपण आपल्या ग्रामर मध्ये करतोय. थँक्यू पूजा मॅडम लक्षात आलेलं आहे. बघा इतर विद्यार्थी मित्रांनो पटापट लक्षात घ्या. आपले घटक भाषेतील घटक कशा प्रकारचे आहेत हे आपण लक्षात घेतलेले आहेत. तर चला पटकन व्हिडिओला लाईकही करा आणि शेअरही करा. जाऊयात आपल्या एक एक घटकाबद्दल मित्रांनो विश्लेषण समजून घेऊया. काही महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी या प्रत्येकाबद्दल लक्षात घेऊया. आपल्या परीक्षांमध्ये आपल्या पेपरमध्ये आपल्याला ध्वनी म्हणजे काय, वर्ण काय असतात, अक्षरे कशी असतात, शब्द काय असतात किंवा वाक्य कशाला म्हणतात यांच्या डेफिनेशन बद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेली आहेत. ओके. आपण आपला जो फॉर्मॅट आहे आपला फॉर्मॅट असेल आधी आपण जो टॉपिक आहे आपला जो प्रमुख घटक आहे तो अभ्यासणार आहोत. त्याचं एक्सप्लेनेशन समजून घेणार आहोत आणि त्यानंतर या घटकावर आधारित जे आपले प्रश्न आहेत आपल्याला आतापर्यंत विचारण्यात आलेली ते मित्रांनो आपण समजून घेणार आहोत. ओके. आजच्या सेशन मध्ये आपण याचं एक्सप्लेनेशन अभ्यासणार आहोत आणि पुढच्या सेशन मध्ये भाषा आपल्या प्रमुख घटकावर आधारित मूलभूत घटकावर आधारित विचारण्यात आलेले प्रश्न हे आपण पाहणार आहोत. ओके. PYQ आपण घेणार आहोत. चला जाऊया आता आपल्या पहिल्या घटकाकडे. तर मित्रांनो आपला पहिला घटक आहे ध्वनी. ध्वनी म्हणजे काय बघा, सरळ सोपी गोष्ट आहे. ध्वनी आता मी बोलतोय तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय मोबाईलच्या माध्यमातून येतोय. मग तुमच्यापर्यंत जो माझा ध्वनी पोहोचतोय तो म्हणजे काय माझा आवाज. ओके. तो म्हणजे काय मित्रांनो आपला आवाज आहे. म्हणजे ध्वनीबद्दल जर आपण लक्षात घेतलं ध्वनी म्हणजे काय आपला आवाज म्हणजेच आपला ध्वनी मित्रांनो असतो. आपण बघितलं बघा ध्वनी हा भाषेतील प्रथम आणि मूळ घटक आहे. भाषेची निर्मितीच ही ध्वनीमधून मित्रांनो झालेली आहे. मग सगळेच ध्वनी हे भाषा आहेत का किंवा सगळेच ध्वनी हे भाषेतील आहेत का? बघा आपण भाषाबद्दल बघितलं होतं भाषेचे 2 प्रकार असतात.
एक असते आपली कृत्रिम भाषा आणि एक असते आपली नैसर्गिक भाषा. कृत्रिम भाषेमध्ये आपण जी आपली भाषा आहे, माणसाची भाषा, ती प्रमुख भाषा आहे कृत्रिम भाषा. आता नैसर्गिक भाषेमध्ये काही ध्वनी आहेत, पण ते सगळे आपण व्याकरणात शिकत नाही. म्हणजे आपले जे ध्वनी आहेत, प्रत्येक ध्वनी हा भाषेत वापरला जात नाही. जसं फॅन चालू असेल तर फॅनची गरगर आपल्याला ऐकू येते, गाड्यांचा आवाज येतोय, विमानाचे गरगर ऐकू येत असेल. जे वेगवेगळे आवाज आहेत, वेगवेगळे होणारे आवाज, हे सगळेच आपण ध्वनी भाषेत वापरत नाही. ओके. आता असे काही ध्वनी आहेत ज्यांचं विभाजन शक्य आहे किंवा असे काही ध्वनी ज्यांचं विभाजन शक्य नाही. ध्वनींपैकी ज्या ध्वनींचे विभाजन शक्य नाही त्यांना म्हटलं जातं मूलध्वनी आणि ज्या ध्वनींचे विभाजन शक्य आहे त्यांना म्हणतात संयुक्त ध्वनी. बघा, जे आपले वर्ण असतात त्यांना आपण जे लिहितो ते आपण चिन्हाने लिहित असतो. समजा आपला अ आहे, तर आपण अ या ध्वनीचं विभाजन करू शकत नाही, म्हणजे आपला काय मूलध्वनी आहे. तसंच आपण जर ए घेतला तर याचं आपण विभाजन करू शकतो ई किंवा ई. त्याचं विभाजन होऊ शकतं, म्हणजे आपला हा संयुक्त ध्वनी आहे. ओके, लक्षात येतंय? हा आपला मूळ ध्वनी आहे आणि आपला हा संयुक्त ध्वनी येतो, कारण याचं आपण विभाजन करू शकतो. आता आपल्या आधुनिक भाषा विज्ञानामध्ये जे ध्वनी आहेत, जे आपण भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना आधुनिक भाषा विज्ञानात स्वन असे म्हणतात. व जे भाषा तज्ञ आहेत भाषा विज्ञानामध्ये, भाषेमध्ये जे आपण ध्वनी वापरतो आहोत त्या ध्वनींना म्हटलं जातं स्वन. स्वर आपण बघा पुढे शिकणार आहोत. स्वर आपण शिकणार आहोत जेव्हा आपण आपल्या वर्णमालेकडे जाऊ, तेव्हा स्वर, व्यंजन, स्वरादी, विशेष संयुक्त व्यंजन वगैरे सगळं डिटेलमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. इथे शब्द काय लक्षात घ्यायचा आहे? स्वन. आपल्याला ध्वनीच्या ठिकाणी स्वन शब्द पाहायला मिळू शकतो किंवा वर्ण. मग भाषेत वापरले जाणारे ध्वनी आहेत ते म्हणजे आपले काय आहेत? वर्ण आहेत. जे वर्णांनाच आपण काय म्हणू शकतो? स्वन म्हणू शकतो. वर्ण, स्वन या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आधुनिक भाषा विज्ञानात जे आपले ध्वनी आहेत, भाषेत वापरले जाणारे ध्वनी म्हणजे आपले वर्ण, मग यांना म्हटलं जातं स्वन. आपल्याला आपल्या आता कॉम्पिटिशनचा विचार जर केला तर जिथे वर्ण शब्द तिथे आपल्याला स्वन शब्द सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, जाऊया पुढे. तर मित्रांनो, आपल्याला ध्वनी लक्षात आला असेल. ध्वनी म्हणजे आपले जे उच्चार होत आहेत, आपण जे आवाज येतोय तो म्हणजे ध्वनी आहे. सगळेच ध्वनी हे भाषेत वापरले जात नाही. काही आपले जे ध्वनी आहेत भाषेतले ते आपण वापरत असताना त्याच्यामध्ये काही मूलध्वनी आहेत, काही संयुक्त ध्वनी आहेत. ओके, जे ज्याचा आपण फोड करू शकतो ते आपले संयुक्त ध्वनी असतात. ज्यांचे आपण फोड करू शकत नाही, ज्यांचं विभाजन करू शकत नाही, ते आपले मूळ ध्वनी असतात. आता वर्ण बघून घेऊया. वर्णांबद्दल जर मित्रांनो बघितलं तर एक छोटीशी व्याख्या आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत, बऱ्याच वेळेस आपण शिकलेलो असू. एक लक्षात घ्या, वर्ण म्हणजे आपण त्यांना आता स्वने म्हणणार आहोत. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. हे मित्रांनो बघा, कृष्णाजी केशव दामले जे आहेत त्यांनी केलेली व्याख्या आहे जुनी. दामले यांनी केलेली व्याख्या, त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, दामलेंनी केलेली व्याख्या आहे, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. मग फक्त या व्याख्येचा आपण जर विचार केला, जे मूलध्वनी आहेत त्यांनाच वर्ण म्हणतात का? तर नाही. वर्णामध्ये आपले जे ध्वनी संयुक्त ध्वनी आहेत त्यांचा सुद्धा आता समावेश होतो. बरोबर? आपल्या मराठी वर्णमालेमध्ये आता जी आपली आधुनिक मराठी वर्णमाला आहे 2022 नुसार, त्याच्यात आता आपले एकूण 52 वर्ण मित्रांनो आहेत. म्हणजे आपली पारंपरिक वर्णमाला आहे त्याच्यामध्ये 48 वर्ण होते. हे पण लक्षात घ्या. पारंपरिक किंवा फक्त विचारलं मराठी वर्णमालेत किती वर्ण होते तर 48 आहेत. आधुनिक जर शब्द आला तर आधुनिक वर्णमालेमध्ये आपले आहेत आता 52 वर्ण. मग या 52 वर्णामध्ये जे सगळे मूलध्वनी आहेत का?
तर नाही. ही व्याख्या जर लक्षात घेतली आपण, जरी ही व्याख्या आपण वापरत असू, अजूनही वापरली जाते, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण किंवा स्वन असे म्हटलं जातं. त्यासोबत लक्षात घ्या, मूलध्वनी तर आहेतच, पण जे संयुक्त ध्वनी आहेत ते सुद्धा आपण वर्ण म्हणून वापरत असतो. म्हणून ही व्याख्या थोडीशी, जरी ही व्याख्या मित्रांनो लक्षात घेतली आपण, जरी पारंपरिक व्याख्या आहे, रेग्युलर वापरली जाणारी व्याख्या आहे दामले यांनी केलेली, तरी सुद्धा याच्यामध्ये ध्वनी सोबत आता काय काय ऍड होतं, आपलं संयुक्त ध्वनी सुद्धा ऍड होतात. ही गोष्ट लक्षात घ्या. ते आपले एकूण वर्ण आहेत 52. आपल्या मराठी वर्णमालेमध्ये 52 वर्णामध्ये आपण जर डिवाइड केलं तर आपले स्वर आहेत, बघा लक्षात घ्या, स्वर आहेत आपले 14. हे आपण डिटेलमध्ये पुढे आपलं वर्णमाला हाच टॉपिक असेल, त्या डिटेलमध्ये परत एकदा क्लिअर अभ्यासूया. 14 स्वर आहेत. 2 आपले स्वरादी मित्रांनो आहेत. ओके. त्याच्यानंतर आपले 34 व्यंजने आहेत आणि 2 विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन. अशा प्रकारे मित्रांनो आपले एकूण हे 12 वर्ण आपल्या मराठी वर्ण, सॉरी 12 बोललो मी, 52 वर्ण आपल्या आधुनिक वर्णमालेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये बघा लू, रू हे जे स्वर आहेत त्यात आपल्या आपण 16 खडीमध्ये वापरतो आहोत. ए आणि ऑ तर आपण ऑलरेडी वापरत आहोत. आता हे आदत्त स्वर आहेत. तसंच स्वरादे आपले 2 मित्रांनो आहेत, अनुस्वार आणि विसर्ग अम आणि आहा. विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे आपले असणारे श आणि ज्ञ. असे एकूण आता आपले 52 वर्ण हे आपल्या वर्णमालेमध्ये मित्रांनो देण्यात आलेले आहेत. मग आपले तोंडावाटे निघणारे मूलध्वनी आहेत त्यांना आपण वर्ण म्हणतो. मग यामध्ये जे आपले वर्ण आहेत सगळे मूलध्वनी नाहीत, हे पण लक्षात घ्या. काही ध्वनी हे संयुक्त ध्वनी आहेत. जसं स्वरामध्ये आपण जर बघितलं, ए, ऐ, ओ आणि औ हे आपले संयुक्त ध्वनी आहेत. ते आपण पुढे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. आणि श आणि ज्ञ हे सुद्धा आपले संयुक्त ध्वनी आहेत. म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये काय असतं, यांची आपण फोड करू शकतो. जसं आपण ए ची फोड करू शकतो अ आणि ई, या ऐ ची फोड करू शकतो आ आणि ई, छोटा मोठा ई दोघांपैकी कोणताही. श ची आपण फोड करू शकतो, ज्ञ ची फोड करू शकतो. ज्या ध्वनींची आपल्याला फोड करता येते ते म्हणजे आपले काय असतात मित्रांनो, संयुक्त ध्वनी असतात. मग आपल्या वर्णांमध्ये मूलध्वनी तर आहेतच ज्यांची आपण फोड करू शकत नाही, तसंच ज्यांची आपण फोड करू शकतो ते संयुक्त ध्वनी सुद्धा आपल्याला आपल्या वर्णामध्ये घ्यायची आहेत. ओके. तर मित्रांनो त्याला पटापट लाईक करा, शेअरही करा आणि आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्स पण करत राहा. गुड मॉर्निंग कमेंट पण करत चला. गुड मॉर्निंग संध्या मॅडम. या प्रकारे वर्ण काय असतात आपल्या लक्षात आले असतील. तर आता बघूया वर्णाबद्दल पुढचे काही महत्त्वाचे पॉईंट. त्याच्या आधी ह्या गोष्टी मित्रांनो क्लिअर झाल्या आहेत. ह्या आपण पुढे परत आपली जेव्हा वर्णमाला येईल तेव्हा डिटेलमध्ये एक्सप्लेन करून घेणार आहोत. ओके. आता मी इरेज करून घेतो. पुढच्या पॉईंटकडे मित्रांनो जाऊया. एक्स्ट्रा स्लाइड पाहिजे होती. मित्रांनो बघा, वर्ण जे आहे, वर्णाचा जर आपण शब्दशः अर्थ बघितला, हा वर्ण शब्द आला कसा बघूया आता. जे आपले वर्ण आहेत त्यांना वर्ण का म्हणतो आपण ते थोडक्यात समजून घेऊया. आपले जे वर्ण आहे त्यांचा शब्दशः अर्थ जर आपण बघितला तर त्याचा अर्थ होतो रंग. जे आपले भाषेतले मूलध्वनी आहेत त्यांना आपण जे वर्ण म्हणतोय त्यांना वर्ण का म्हणतात, तर वर्ण म्हणण्याचं कारण म्हणजे वर्णाचा जो अर्थ होतो, शब्दशः अर्थ होतो तो होतो रंग. आता मी जर म्हटलं अ, आ, ई हे जे आपले ध्वनी आहेत भाषेतले, आता मी बोलल्यानंतर आपल्याला दिसले का, किंवा आपण त्यांना पकडू शकलो का, लिहून घेऊ शकलो का. भाषेमध्ये बघा प्रमुख गोष्टी आहेत 2, म्हणजे एक म्हणजे बोलणे, दुसरं म्हणजे लिहिणे. ओके. बोलण्यासाठी आपली तर भाषा आहेच, पण ही भाषा आपण जे लिहितोय ते जे आपले मूलध्वनी आहेत त्यांना आपण काय करतोय, दाखवण्यासाठी रंगाची गरज आपल्याला पडणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं जगातली कुठलीही गोष्ट
जी आपल्याला दिसते तिला मित्रांनो रंग असतो. विदाऊट कलर, कलरलेस असणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतच नाही. बरोबर आहे की नाही? ज्या कलरलेस गोष्टी असतात, ज्यांना कलरच नाही, ते आपल्याला दिसतच नाही. आपण कलर ब्लाइंड वगैरे बघतो, जे आपले मूळ कलर आहेत, कुठला तरी कलर आपल्याला दिसत नाही. मग जो आपल्याला कलर दिसू शकत नाही, म्हणजे कलरच नाही तर आपल्याला ती गोष्ट दिसतच नाही. आता माझ्या हातातला पेन तुम्हाला दिसतोय, त्याला कलर आहे. आपले कपडे वगैरे आपण जे काही प्रत्येक गोष्ट आपल्याला दिसणारी जी आहे, तिला रंग आहे. म्हणून ते आपण पाहू शकतो की नाही? तर त्याच प्रकारे आपले जे मूलध्वनी आहेत, जे आपल्या तोंडातून येत आहेत, आपण भाषेसाठी वापरतोय. मग हे जे ध्वनी आहेत, ते बोलल्यानंतर लगेच हवेत विरणार आहेत, दिसत नाही आपल्याला परत. मग ते दिसले पाहिजे, आपण ते टिकून ठेवले पाहिजे. त्यासाठी आपण काय केलंय, त्यांना रंगांचा वापर केला. म्हणजे त्यांना आपण रंग दिलेला आहे आणि त्यांची जी खुणा आहेत, त्यांच्या आपण खुणा लिहून घेतल्या. जसं आपण लिहून घेतलं या प्रकारे. मग हा जो दिसतोय याला रंग प्राप्त झाला. बोललेला आपण जो आपला जो बघा उच्चार आहे, मूलध्वनी आहे, त्याला आपण काय करतो आहोत, लिहितो आहोत. मग त्याला रंगांचा वापर झाला लिहिण्यासाठी. मग याला रंग म्हणजे हा तो आपल्याला दिसतोय म्हणजे त्याला कुठला तरी रंग आहे. मग रंग हा शब्द न वापरता आपण त्या शब्दाला काय शब्द वापरतो, वर्ण. म्हणजे वर्णाचा जो शब्दाचा अर्थ आहे रंग, तो रंग न वापरता आपण त्याला वर्ण म्हणत असतो. म्हणजे जे आपले मूलध्वनी आहेत, त्यांना आपण जे लिहून घेत आहोत, ते म्हणजे आपले काय झाले, वर्ण. लक्षात आलं हे वाक्य? म्हणजे बघा मूलध्वनी जे आहेत, उच्चारताच ते हवेत विरतात, म्हणजे नाहीसे होत आहेत, आपल्याला दिसत नाहीयेत. ते आपल्याला दिसले पाहिजे, नष्ट होऊ नयेत. म्हणून ते आपण काय करतोय, वर्णाने लिहून घेतो. म्हणजे रंगाने लिहून घेतो. म्हणजे आपण काय करतो, वर्णाने लिहून घेतो. म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय, वर्ण असे म्हणतो. ओके, लक्षात आलं मित्रांनो? रंग आणि वर्णातल्या गोष्टी तर पटकन येस असं कमेंट बॉक्स मध्ये टाका. जे आपले बघा भाषेतले जे मूलध्वनी आहेत, मूलध्वनीमध्ये काही संयुक्त ध्वनी पण आहेत. ते जे ध्वनी आहेत त्यांचं लिखित रूप म्हणजे आपलं वर्ण असणार आहे. बघा आपलं हे लिखित रूप झालं आ. हे काय आहेत आपले भाषेचे, आपल्या समोर जे दिसतंय सगळं लिखित रूप आहे. म्हणजे आपण जे बोलत आहोत, आपली जी भाषा आहे, त्यांचं जे ध्वनी आहेत, त्यांचं लिखित रूप म्हणजे आपलं वर्ण असतात. वर्ण ही ध्वनींची प्रतीके किंवा ध्वनींची रूपे आहेत. बरोबर? ध्वनींचं प्रतीक आहे. आपण ज्यावेळेस बोलतो ब हे काय झालं, आपला तोंडातून येणारा ध्वनी. मग त्याचं प्रतीक म्हणजे या प्रकारे लिहायचा ब. लक्षात आलं? हे काय झालं, आपलं ब या ध्वनीचं रूप झालं. वर्णामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन, विशेष, संयुक्त व्यंजन यांचा समावेश होतो. ही गोष्ट मित्रांनो आपण आधी क्लिअर केलेली आहे. ओके, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बरेच विद्यार्थी बघा मित्रांनो उशिराने येत आहेत, तर त्यांनी पटापट व्हिडिओला लाईकही करा आणि नंतर तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे आधीपासून अभ्यासू शकतात. तसंच ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले आधीचे सेशन अभ्यासले नाहीत, त्यांनी मित्रांनो नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जाऊन आधीचे जे सेशन आहेत ते नक्कीच अभ्यासा. भाषा टॉपिक आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर लिपी हा टॉपिक आपण घेतला. आता आपण बघत आहोत भाषेचे मूलभूत घटक. ओके, आपण हे मित्रांनो हा पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे. आपल्या वर्णांमध्ये स्वर आहेत. मराठी वर्णमालेत आपण जर बघितलं तर एकूण 14 स्वर. त्यानंतर स्वरादी आहेत आपले 2 अम आणि आहा. व्यंजन आहेत 34. त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजन ज्यांचा समावेश होत नव्हता आपल्या वर्णमालेत, आता होतो, ते म्हणजे 2. असे एकूण आहेत आपले 52 वर्ण. आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय 52 वर्ण, पारंपरिक 48. ओके, तर मित्रांनो वर्ण हा टॉपिक इथपर्यंत क्लिअर झाला असेल. चला तर पटकन येस म्हणा आणि जाऊया पुढे. आता मित्रांनो हा सुद्धा आपण बघितलं बघा, वर्णमालेत बहुतांश वर्ण जे आहेत ते मूळ वर्ण आहेत आपले. मात्र काही वर्ण हे संयुक्त वर्ण आहेत. आपल्याला आता कॉम्पिटिशनचा विचार जर केला, नाही रेकॉर्डिंग नाही, कोण आहे सुनील सर, रेकॉर्डिंग नाहीये मित्रा, लाईव्ह सुरू आहे आपलं. ओके, लाईव्ह आहे, आपण एक्सप्लेनेशन अभ्यासत आहोत. ओके, एक्सप्लेनेशन आहे. एक्सप्लेनेशन संपल्यानंतर आपल्याला याचं सेपरेट एक लेक्चर आपण घेऊया, पीवायक्यू प्रॅक्टिस. ओके, आपला जो पॅटर्न आहे मित्रांनो शिकण्याचा बघा, आपण जो टॉपिक असेल आपला तो डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस घेणार आहोत. नंतर आपले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते मिक्स आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. तर बहुतांश वर्ण मूळ वर्ण आहेत. जसं आपण बघितलं आपली जी स्वर आहेत ते मूळ आहेत. त्या 14 स्वरांमध्ये आपले 4 स्वर हे काय आहेत मित्रांनो, संयुक्त स्वर आहेत.
जे संयुक्त वर्ण आहेत की नाही, जसं ए, ऐ, ओ आणि औ, हे 4 आपले संयुक्त आहेत स्वरांमध्ये. आणि व्यंजनामध्ये जर आपण बघितलं विशेष संयुक्त व्यंजन ते आपले आहेत 2 श आणि ज्ञ. म्हणजे एकूण आपल्या वर्णमालेमध्ये बहुतांश वर्ण तर मूळ वर्ण आहेत, पण संयुक्त वर्ण सुद्धा आहेत. म्हणजे एकूण 6 संयुक्त वर्ण, 6 संयुक्त वर्ण आपल्या वर्णमालेमध्ये आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. 6 संयुक्त वर्ण. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला आता कॉम्पिटिशनचा जर विचार केला आपण, तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, आपल्या वर्णमालेमध्ये संयुक्त वर्ण किती आहेत, किंवा संयुक्त ध्वनी सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतात. संयुक्त ध्वनी असतील किंवा संयुक्त वर्ण आहेत आपले 6. ओके, हा एक पॉईंट लक्षात घ्या. थँक्यू सुनील सर. चला आता बघूया पुढचा पॉईंट. संयुक्त वर्ण हे आपलं झालेलं ऑलरेडी. जाऊया पुढे. ध्वनी हे प्रवाही असल्याने ते परिवर्तनशील असतात, तर वर्ण हे कृत्रिमबद्ध आहेत. तर हे पण एक क्लिअर गोष्ट आहे बघा. ध्वनी जे असतात ते प्रवाही आहेत, परिवर्तनशील आहेत, ध्वनी बदलू शकतात. परंतु आपण जे वर्ण लिहून ठेवतोय ते बद्ध आहेत, त्यांना आपण मांडणी करून लिहून घेऊ शकतो. आपण हे सगळे वर्ण या ठिकाणी बघत आहोत, हे लिहिलेले वर्ण आहेत. ओके, तर आता आपण जर आपली वर्णमाला बघितली तर आपले जे स्वर आहेत, लक्षात घ्या, आपले जे स्वर आहेत ते पूर्ण वर्ण असणार आहेत. पुढे बघ, पुढे जाऊया. अक्षर बघूया आता. अक्षर बघा, अक्षरांनाच मित्रांनो दुसरं नाव आहे ध्वनिचिन्हे. जे आपण ध्वनी उच्चारत आहोत त्यांना आपण लिहून घेत आहोत, म्हणजे अक्षराच्या स्वरूपात आपण लिहित आहोत. अक्षर फक्त 2 शब्द या ठिकाणी बघितलं. अक्षर, शर म्हणजे नष्ट होणे, अक्षर नष्ट न होणारे. लक्षात येत आहे. अक्षर, अ म्हणजे या ठिकाणी अपोजिट वर्ड होतो, शर म्हणजे नष्ट होणे, अक्षर नष्ट न होणारे. त्याचा अर्थ कसा होईल? नष्ट न होणारे. नष्ट न होणारे असते ते अक्षर. या प्रकारे मित्रांनो अक्षर शब्द लक्षात घ्यायचा आहे. आता आपण जे ध्वनी चिन्ह बघा, जे आपले ध्वनी आहेत, आपण जे बोलत आहोत त्यांना आपण काय करतो? चिन्हांकित करतो. आपण काय करतो मित्रांनो? त्यांना चिन्हांकित करत आहोत, चिन्हाने लिहून घेतो बघा. जसं अ हे चिन्ह झालं, हे अक्षराचं चिन्ह झालं. आ हे काय आपलं अक्षराचं चिन्ह आहे. लक्षात आलं? एक मिनिट मित्रांनो, इथे एक पॉईंट राहिला का आपला. आता बघा, आपली जी वर्णमाला आहे, आपण जे बघतोय वर्ण, आपण आता बघितलं की एकूण आपले किती असणार आहेत? 52 वर्ण आहेत. 52 वर्ण आहेत, बरोबर. आपले जे व्यंजन मित्रांनो आहेत बघा, 34 व्यंजन आपले जे आहेत, क, ख, ग, घ, जे आपली व्यंजने आहेत, व्यंजन लिहित असताना आपण काय करतो? ज्यावेळेस आपण क लिहिला, हे झालं अक्षर, हे झालं अक्षर. हे व्यंजन आहे का? आपलं वर्ण आहे का? तर वर्ण केव्हा असेल? ज्यावेळेस आपण त्याचा पाय मोडतो बघा. ख लिहिताना आपण त्याचा पाय मोडलेला असतो, हे झालं आपलं वर्ण. ही गोष्ट लक्षात घ्या. जे आपली वर्णमाला आहे, जे आपले व्यंजन आहेत, व्यंजनांचा या प्रकारे पाय मोडलेला असतो, त्यावेळेस त्यांना म्हणायचं वर्ण. हे झाले आपले वर्ण. लक्षात झालं बघा. एक पॉईंट राहिला होता आपला. वर्णमालेमध्ये आपले जे व्यंजन आहेत, व्यंजनांना या प्रकारे आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस ते वर्ण असतात. आणि या वर्णामध्ये आता आपण हा वर्ण घेतला, क हे वर्ण घेतलं, याच्यात ज्यावेळेस आपण अ मिळवतो, हा आपल्याला मिळतो पूर्ण क. बघा, क अ, क अ, क. मग हे झालं आपल्याला मिळालेलं अक्षर. ओके, हे आपण पुढे अक्षरामध्ये पाहणार आहोत. पण वर्ण आपण बघितला, जे आपले व्यंजन आहेत त्यांचा पाय मोडल्यानंतर आपल्याला काय मिळतो? आपला हा जो व्यंजन आहे त्याचा पाय मोडलेला म्हणजे तो आपला वर्ण असणार आहे. ओके, वर्ण काय असतो? क्लिअर झालं? मराठी ग्रामर बुक कोणतं घेऊ? तर बघा, मराठी ग्रामर बुक मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत. ग्रामर बुक तुम्ही कोणतंही घेऊ शकतात, फक्त आपली तयारी चांगल्या प्रकारे असली पाहिजे.
तसं जर आपण बघितलं जास्त करून आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, इतरही पुस्तक आहेत, काही प्रॉब्लेम नाही, कुठलंही पुस्तक घेऊ शकता. जवळपास सगळ्या पुस्तकांमध्ये मिळती जुळतीच माहिती मित्रांनो असते, हो की नाही? तुम्ही 4 पुस्तकं घ्या मार्केटमधून, 4 पुस्तक जवळ-जवळ ठेवा. असं वाटतं कोणी नेमकं एकमेकांचं पाहून म्हणजे काही ना काही मुद्दे, ग्रामर काही बदलणार नाहीये. फक्त म्हणजे व्याकरण जे असतं, त्या संकल्पना काही बदलणाऱ्या नाहीत. कोणतंही पुस्तक असू द्या, संकल्पना बदलत नसतात. फक्त त्याच्यातली मांडणी, त्यातली भाषा, दिलेले उदाहरणे आपल्याला किती समजतात ते महत्त्वपूर्ण असणार आहे. ओके. तर लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या आपल्या वर्णमालेमध्ये असणारे जे व्यंजन आहेत, ज्यावेळेस त्यांचा आपण अशा प्रकारे पाय मोडलेला असतो त्यावेळेस त्याला म्हणायचं वर्ण, आणि त्याच्यात ज्यावेळेस एक स्वर एकत्र येतो आपला त्यावेळेस तयार होतो आपलं अक्षर. या गोष्टी आपल्या अक्षरातून क्लिअर होतील. अक्षर शब्दाचा मिनिंग तुमच्या लक्षात आला असेल. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. ओके. चला आता अक्षराबद्दल समजून घेऊया. आपल्या भाषेतील ध्वनिमय संकेताच्या ज्या लेखनाच्या खुणा आहेत, बघा ध्वनिमय संकेत, आपला जो आवाज आहे तो म्हणजे आपला ध्वनी, मग ते त्याचं आपण ज्यावेळेस लिखाण काम करतोय, लेखनाच्या खुणा वापरतोय ते म्हणजे आपले अक्षर आहेत. हे आपण क्लिअर केलं. आपल्या आवाजाच्या ध्वनीच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर म्हणतात. बघा आता खूण जे आपले मूळ अक्षर आहेत किंवा जे आपण वापरतोय भाषेत त्यांचाच खूण आहेत की नाही, म्हणून जे आपल्या आवाजाच्या प्रत्येक खूण आहे ती आपले अक्षर असणार आहे. दोन्ही हे चिन्हाने लिहून ठेवल्यामुळे नाश पावत नाहीत. ओके बरोबर. नाश पावत नाहीत म्हणजे ते काय, ते अक्षर आहेत, नष्ट न होणारे आहेत, हे आपल्याला लक्षात येतं. बघा अक्षर जे आहेत, आपण जे अक्षर लिहित आहोत त्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत की नाही, आपले जे अक्षर आहेत ते ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा असल्यामुळे त्यांना लक्षात घ्या ध्वनिचिन्ह सुद्धा म्हणतात. ते आपण आधी सुरुवातीला पण बघितलं, ध्वनिचिन्ह म्हणतात. आपल्याला या बेसिक गोष्टी आहेत, एकदम सोप्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण आपल्या एक्झाम मध्ये, आपल्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस 1 मार्क जर आपला मिस झाला तर 1 मार्क म्हणजे आपली वर्दी मित्रांनो मागे राहून जाते, ही गोष्ट लक्षात घ्या. 1 मार्क्स म्हणजे आपलं कॉम्पिटिशन, आपली वर्दी असणार आहे. तर त्यावेळेस हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतील. अक्षर म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण, ज्याचा उच्चार पूर्ण झाला त्याच वर्णाला म्हणायचं अक्षर. लक्षात आलं. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने ही अक्षर असतात. सर्व स्वर तर अक्षरे आहेतच. ओके. याबद्दल आपल्याला प्रश्न येतो, खालीलपैकी अक्षरे कोणती, बघा खालीलपैकी पूर्ण अक्षर कोणती, आपल्याला पर्याय दिलेले असतील त्यामध्ये आपलं जे खरं योग्य उत्तर असेल ते म्हणजे सर्व स्वर. सर्व स्वर हे आपले अक्षरे आहेत. मग व्यंजने अक्षर आहेत का आपले, आता बघितलं बघा आपण, जे आपले व्यंजन आहेत क ख ग घ, हे व्यंजन आपले अक्षर आहेत का. अक्षर केव्हा आहेत, ज्यावेळेस आपल्या व्यंजनामध्ये बघा स्वरयुक्त, आता हा व्यंजन झाला क, याच्या ज्यावेळेस आपण स्वर मिळवला तर आपल्याला मिळाला पूर्ण क, हे झालं आपलं अक्षर. हे मित्रांनो आपलं अक्षर आणि हे आपला व्यंजन. बघा व्यंजन आणि अक्षर फरक लक्षात येतोय. ज्यावेळेस व्यंजनाचा पाय मोडलेला असेल ते आपलं व्यंजन आहे, ते अक्षर नाही. मग त्याला अक्षर होण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये एक स्वर मिळवतो. हा अ काय झाला, आपला स्वर झाला. व्यंजनामध्ये आपण स्वर मिळवला, आपल्याला मिळालं अक्षर. बघा एकदम बेसिक गोष्ट आहे, लक्षात आलं असेल तर चला येस म्हणा पटापट. जे विद्यार्थी लाईव्ह त्यांनी येस करा. तर येस सर कमेंट्स करू शकतो. बघा तुम्हाला व्यंजन आणि अक्षर यातला फरक क्लिअर झालाच असेल, नक्कीच येस कमेंट करा. ज्या व्यंजनाचा आपण पाय मोडलेला असतो ते आपलं व्यंजन आहे, म्हणजे ते आपलं वर्ण आहे. आणि त्या वर्णात ज्यावेळेस आपण स्वर मिळवतो त्यावेळेस आपल्याला मिळतो पूर्ण एक अक्षर. क्लिअर झाला पॉईंट. ओके चला जाऊया पुढे. आता बघूया मित्रांनो शब्द. चला शब्द बघूया. आता मी काही अक्षर या ठिकाणी लिहितो बघा फळ्यावर. आपण जर लिहिलं र ग
र ग म 3 अक्षर घेतली. आपला शब्द होतोय का? 3 अक्षर आपण लिहिलेत, शब्द होतोय का? तर नाही. पण ज्यावेळेस आपण जर लिहिलं म, ग, र 3 अक्षरे आपण लिहिली. एकत्र लिहिली 3 अक्षर. आता हे पण आपण एकत्र लिहू शकतो. तो र, ग, म. हे आपला बघा हे अक्षर आपण एकत्र लिहिली. शब्द दिसतोच असेल, पण तो शब्द नाही. कारण अक्षर एकत्र आली म्हणजे शब्द तयार होतो असं नाहीये. त्याला अर्थ सुद्धा असला पाहिजे. याला अर्थ नसल्यामुळे हा शब्द नाही. पण आता या ठिकाणी अक्षरे आपण लिहिली, योग्य क्रमाने मांडणी केली अक्षरांची, त्याच्यातून आपल्याला अर्थ मिळाला, मग याला म्हणायचं शब्द. ओके. ज्या अक्षरांच्या समूहातून ज्यावेळेस अक्षर योग्य क्रमाने आलेली असतील, त्यांच्यापासून आपल्याला अर्थ मिळत असेल, त्यावेळेस त्याला म्हणायचा आपला शब्द. ओके. बघा आपण शब्दांची व्याख्या जर मित्रांनो बघितली, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, बघा ठराविक क्रमानुसार काही अक्षरे एकत्र आली आणि त्यांना अर्थ होत असेल, त्यांचा अर्थ आपल्याला लक्षात येत असेल, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं शब्द. म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांचा समूह, अक्षरांचा संच अर्थपूर्ण असेल तर तो म्हणजे आपला शब्द असतो. या ठिकाणी बघा शब्दांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आपण समजून घेणार आहोत. शब्द म्हणजे काय? अक्षरांचा समूह, अक्षर एकत्र येणं आणि त्या अक्षरांना अर्थ असेल तर त्याला म्हणायचं शब्द. बाह्य किंवा आंतरसृष्टीतील कोणतीही वस्तू दाखवणाऱ्या वर्णास किंवा वर्णसमुच्चयास शब्द म्हणतात. बघा आपण जे शब्द वापरतोय ते कुठल्या ना कुठली गोष्ट दाखवतात की नाही. आता मी जर म्हटलं मोबाईल, मोबाईल म्हटलं तुम्हाला काय दिसतोय? आपल्या हातातला मोबाईल. म्हणजे काही वर्ण एकत्र आले आणि त्यांच्यापासून अर्थ निर्माण झाला. म्हणजे काय होतंय बघा, बाह्य सृष्टीतील असेल किंवा आंतरसृष्टीतील कोणतीही वस्तू देखील आपल्याला त्याच्यातून लक्षात येत असेल, तो वर्णांचा समुच्चय म्हणजे शब्द असतो. रूढीने किंवा संकेताने ज्या ध्वनी समूहाला अर्थ प्राप्त झालेला असतो त्याला शब्द म्हणतात. या व्याख्या मित्रांनो या ठिकाणी घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला परीक्षांमध्ये शब्द कशाला म्हणतात या संबंधित व्याख्या सुद्धा येणं आवश्यक आहे. ओके. कारण रूढीने किंवा संकेताने ज्या ध्वनी समूहाला अर्थ प्राप्त झालेला असतो त्यास टिंब असे म्हणतात. मग टिंब काय म्हणतात? वर्ण म्हणतात, अक्षर म्हणतात, वाक्य म्हणतात की शब्द म्हणतात, असे प्रश्न आपल्याला येतात. त्यासाठी आपल्याला या व्याख्या लक्षात घ्यायच्या आहेत. शब्द अक्षराने बनलेले असतात, हे आपलं पॉइंट क्लिअर आहे. ओके. शब्दांच्या मित्रांनो ज्या बेसिक व्याख्या आहेत नक्कीच तुम्हाला सगळ्यांना कळायला असतील, लक्षात आल्या असतील. जाऊया का पुढे, जाऊया पटापट. चला कमेंट्स मित्रांनो, तुम्ही कमेंट्स थांबलेल्या असतात. चला जाऊया पुढे. आता हे जे शब्द आहेत याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊया. शब्दांमध्ये बघा आता प्रकृती आणि विकृती या दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. प्रकृती कशाला म्हणतात? शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणतात. शब्दाचं मूळ रूप त्याला म्हणायचं प्रकृती. जसं आपण म्हटलं बघा शाळा, मूळ रूप आहे की नाही शब्दाचं. आणि विकृती शब्दाच्या मूळ रूपात बदल करून तयार होणाऱ्या रूपास विकृती म्हणतात. आता आपण म्हटलं शाळेत मूळ शब्द आपला शाळा, म्हणजे काय झालं ती प्रकृती. त्यात बदल केला आपण, शब्दात बदल झाला मूळ रूपात, तर त्याला म्हणायचं विकृती. ओके. तसंच या विकृतीलाच मित्रांनो पद म्हटलं जातं. या विकृतीलाच काय म्हणतात? पद म्हणतात. जे शब्द जर वाक्यात वापरला, शब्द ज्या वाक्यात ज्यावेळेस वापरला गेला ते पद म्हणतात. हे आपल्याला ग्रामरमध्ये पुढे महत्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या व्याकरणात या गोष्टी आपल्याला पुढे लक्षात घ्यायच्या आहेत. तर बघा आपण जर प्रकृती बघितली, घर, त्याच्यापासून घरात, मगर, मगरीने, हे प्रकृती आहेत म्हणजे मूळ शब्द आहेत. जे शब्द त्यांचे जे प्रमुख आपले जे मूळ रूप आहेत ते त्याची असते प्रकृती. आणि त्या शब्दाच्या रूपाला आपण जे बदल करतो, त्याच्यात जो आपण बदल करतो, बदल करून तयार होतं ते रूप, त्याला म्हणायचं विकृती किंवा ते आपलं असतं पद. ओके. त्या शब्दाशी संबंधित काही प्रमुख गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात येणं गरजेचे आहेत. आता बघा आपण बघितलं शब्द. आता आपण जाऊया वाक्याकडे. अजून एक गोष्ट आली वाक्याशी संबंधित आहे, शब्दाशी संबंधित. ती
ती म्हणजे विलोमपद. विलोमपद कशास म्हटले जाते? वाक्य उलट व सुलट वाचले तरी त्याचा अर्थ सारखाच असतो. एखादं वाक्य आपण घेतलं, तेच आपण सरळ ज्यावेळेस वाचत जातो, जो अर्थ आहे आपण जर त्याला उलट वाचलं, त्याचा अर्थात बदल होत नाही. त्याचा अर्थ दोघं बाजूंनी सारखाच असतो. तेव्हा त्याला म्हटलं तर विलोमपद. बघा, हाच तो चहा, चहा तो हाच, पाणी आण राजू, राजू आण पाणी. दोघं प्रकारे आपण या वाक्याला बोलू शकतो. जे त्याला सुलट वाचा किंवा उलट वाचा, दोघही प्रकारे ते वाक्य अर्थपूर्ण आहे आणि सेम अर्थ होतो, अर्थ बदलत नाही. त्यावेळेस त्याला म्हटलं तर विलोमपद. आता जाऊया आपल्या वाक्याकडे. वाक्य काय असतं बघा. सुरुवात करताना मित्रांनो, आजच्या सेशनची आपण जी सुरुवात केली ती वाक्यापासूनच केली होती. एक वाक्य आपण घेतलं होतं, मग त्याला आपण वाक्य म्हटलं होतं. वाक्य काय म्हणतं बघा, आपण जे आतापर्यंत बोलत आलेलो आहोत, जे आपण वापरत आहोत, ते सगळे आपले वाक्य आहेत की नाही. जे आपण शब्दाचा समूह बोलतो आहोत, अनेक शब्द एकत्र येऊन आपण बोलत असतो. मग आपण बोलत असताना ते वाक्याच्या स्वरूपात बोललं जातं. म्हणजे शब्दसमूह आपण वापरत आहोत, त्याला अर्थ आहे. बघा, एक विचार पूर्णपणे व्यक्त करणाऱ्या स्वतंत्र शब्दसमुच्चयास, शब्दसमुच्चय म्हणजे शब्दांचा समूह, त्याला आपण वाक्य म्हणतो. आपण जेव्हापासून बोलत आहोत ते सगळं काही वाक्याच्या स्वरूपात असतं की नाही. पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्दसमूह याला वाक्य म्हणायचं. जसं राम शाळेत जातो, या वाक्याने आपण मित्रांनो सुरुवात केली होती. या वाक्यात 3 शब्द आहेत. शब्दांचा अर्थपूर्ण शब्दसमूह जो आहे तो म्हणजे आपला झाला पूर्ण वाक्य. वाक्य बघा, बेसिक गोष्ट आहे. वाक्य म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यांच्या लक्षात येईलच. आपल्याला व्याकरणात पुढे शब्द विचार, वाक्य विचार या गोष्टी शिकायच्याच असणार आहेत. ते वाक्य तुमच्या लक्षात आलं म्हणजे अर्थपूर्ण असणारा शब्दांचा समूह त्याला म्हणायचं वाक्य. शब्द समूहाला वाक्य म्हणतात. ही गोष्टही लक्षात घ्या. मग आता बघा, या बेसिक गोष्टी झाल्यानंतर म्हणजे ध्वनी, ध्वनीपासून आपला वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या भाषेचे आहेत मूलभूत घटक. मग आता आपण जातो व्याकरणाकडे. ओके, हे मूलभूत घटक लक्षात आल्यानंतर मित्रांनो, हे जर सगळं जे काही आपण बघत होतो ते मूलभूत घटक शिकण्यासाठी तर व्याकरण महत्वपूर्ण असणार आहे. व्याकरणाची व्याख्या विविध जे तज्ञ लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे करतात. पण व्याकरण म्हणजे काय बघा, भाषेचे स्पष्टीकरण किंवा शुद्धीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण आहे. भाषेसंबंधित महत्वाचा घटक आपण लक्षात घ्यावा. व्याकरणाचा जो शब्दाचा विग्रह आहे तो वि आ कृ या प्रकारे होतो. हा व्याकरणाचा मित्रांनो विग्रह आहे. व्याकरण शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो? स्पष्टीकरण करणे. व्याकरणाचा शब्दशः अर्थ जर आपण बघितला तो होतो स्पष्टीकरण. कसं बोलावं, कसं लिहावं, बघा एक एक समजून घेऊया. श्रीपाद भागवत जे आहेत त्यांच्या मते भाषेचे व्यवहार आणि नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण आहे. बघा, आपली भाषा कशी बोलावी, कशी वापरावी, कसं लिहावं, जे भाषेचं नियमन करणे, भाषेला नियमाच्या चौकटीत बसवणे ते म्हणजे व्याकरण असणार आहे. मग आपण जे काही बोलत आहोत किंवा लिहत आहोत ते योग्य प्रकारे लिहिलं जावं, शुद्ध कसं लिहावं, शुद्ध कसं बोलावं ते म्हणजे काय असणार आहे? व्याकरण आहेत. वेगवेगळ्या तज्ञांनी मित्रांनो आपल्या व्याकरणाच्या या व्याख्या केल्या आहेत. मग महर्षी पतंजली जे आहेत त्यांनी व्याकरणाची व्याख्या कशी केली? शब्दानुशासन. बघा, शब्दानुशासन म्हणजे शब्दांची शिस्त, शब्दांची शिस्त किंवा शब्दांचं नियमन म्हणजे ते असतं व्याकरण. तर शब्दांना शिस्त असेल, योग्य प्रकारे मांडणी झाली असेल, योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरला आणि जे वाक्य तयार होतात किंवा जे आपण वापरतो तेच आपलं व्याकरण योग्य असेल, त्याच्यासाठी आता आपण व्याकरण शिकत आहोत की नाही. शुद्ध कसं बोलावं, शुद्ध कसं लिहावं, बघा शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते. हे दादोबा पांडुरंग तर्खडकरांचं म्हणणे व्याकरणाबद्दल. बघा, मराठी भाषेचे आपण त्यांना पाणिनी म्हणतो, दादोबा पांडुरंग तर्खडकर, हे आपल्या लक्षात घ्यायचंय. त्यांनी केलेली व्याख्या आहे शुद्ध कसं बोलावे, शुद्ध कसे लिहावे म्हणजे व्याकरण. हे व्याकरण शिकल्याने आपल्याला समजणार आहे. तर व्याकरणाचे जर आपण प्रमुख भाग बघितले तर त्यामध्ये आपल्याला वर्ण विचार, आपण जे वर्ण शिकतो,
शब्द विचार, शब्दांबद्दल डिटेलमध्ये शिकतो. नंतर वाक्य विचार, असे प्रमुख भाग आहेत व्याकरणाचे 3. आता मित्रांनो आपण पुढे जे व्याकरण शिकणार आहोत त्यामध्ये आपल्याला हे क्लिअर करायचं आहे. वर्ण विचार क्लिअर होत जाईल, शब्द विचार क्लिअर होईल आणि पुढे आपला वाक्य विचार क्लिअर होईल, जे एकत्रितपणे आपल्याला व्याकरण चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. तर आजच्या या सेशन पर्यंत मित्रांनो आपण भाषा शिकत असताना किंवा व्याकरणाला सुरुवात करत असताना आधीचे आपले जे 8-10 सेशन आहेत ती फक्त मित्रांनो एक सुरुवात आहे. आता इथून आपण पोहोचलो बघा व्याकरणापर्यंत. आता याच्या पुढे आपलं खरं व्याकरण हे सुरू होईल. जे विद्यार्थ्यांनी बघा आपलं आधीचे सेशन अभ्यासले नाहीत त्यांनी नक्कीच अभ्यासा. तसंच मित्रांनो जीके जीएस च्या तयारीसाठी जीके जीएस ची तुम्हाला तयारी करायची असेल तर बीएफसी इंग्लिश जीके जीएस बीएफसी इंग्लिश जीके जीएस नावाने मित्रांनो माझं एक युट्यूब चॅनल आहे वेगळा. त्या ठिकाणी मराठी आपलं इंग्लिश व्याकरण तुम्हाला उपलब्ध आहे. तसंच जीके जीएस शी संबंधित आपल्या पोलीस भरतीशी संबंधित बरेच मित्रांनो डाटा उपलब्ध आहे, तो त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच अभ्यासू शकतात. आणि मित्रांनो आपलं संदीप सर अकॅडमी हे जे ऍप आहे, स्टडी विथ संदीप सर किंवा संदीप सर अकॅडमी दोघही प्रकारचे ऍप उपलब्ध आहेत सरांचे या ठिकाणी विविध कोर्सेस मित्रांनो उपलब्ध आहेत, ते नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता आपल्या पोलीस भरतीसाठी. आणि मराठी व्याकरणाशी संबंधित कोर्स मित्रांनो आपला लवकरच लॉन्च होईल. ओके, तर आता आपण बघूया मराठी भाषेशी संबंधित असणारे व्याकरणाकडे आपण आता मित्रांनो आलेलो आहोत. तर व्याकरणाचे प्रारंभीचे जे ग्रंथ आहेत त्या संबंधित आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर व्याकरणापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. म्हणजे बघा आपण आधी बघितलं भाषा काय असते, भाषेचे प्रकार कोणते कोणते आहेत, मानवाची भाषा कशी आहे, इतरांची भाषा कशी आहे, इथपर्यंत आपण आलो. मग ती भाषा लिहिली कशी जाते, बोलतोय ती भाषा आहे मग तिला लिहिली पण जाते, ती लिपी आपण लक्षात घेतली. त्यानंतर आता भाषेचे जे महत्वाचे घटक आहेत ते आपण शिकलो. मग आता आपल्याला बघायचं आहे व्याकरण. मग व्याकरणाची सुरुवात करत असताना व्याकरणाचे जे सुरुवातीचे म्हणजे प्रारंभीचे जे ग्रंथ आहेत त्या संदर्भात आपल्याला प्रश्न बरेच विचारले जातात, ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आपल्या मराठी व्याकरणाशी संबंधित जे पहिलं पुस्तक मित्रांनो आहे ते लिहिलं गेलं म्हणजे इंग्रजी भाषेत. बघा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिलं विल्यम कॅरी यांनी. हे इंग्रजी भाषेतील मराठीचं हे पहिलं व्याकरणाचं पुस्तक आहे. जे मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक म्हणता येईल आपल्याला, लिहिताना लिहिलं गेलं इंग्रजी भाषेत, बरोबर. त्यानंतर संस्कृत भाषेत लिहिलं गेलेलं पुस्तक मराठी व्याकरणाचं महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका, व्यंकट माधव यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर इब्राहिम खान मकब यांनी इंग्रजी भाषेत परत पुस्तक लिहिलं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. बघा 1805 मध्ये पहिलं पुस्तक लिहिलं गेलं मराठी व्याकरणाचं इंग्रजी भाषेत. नंतर 1824 मध्ये संस्कृत भाषेत, 1826 मध्ये पुन्हा इंग्रजी भाषेत. म्हणजे बघा आपल्याला इथपर्यंत मराठी व्याकरणाचं पुस्तक मराठीत उपलब्ध नव्हतं, लक्षात आलं. नंतर मराठी व्याकरणाचं पुस्तक मराठी भाषेत, बघा मराठी व्याकरणाचं पुस्तक मराठी भाषेत लिहिलं पहिलं पुस्तक लिहिलं गंगाधर शास्त्री फडके यांनी. त्या पुस्तकाचं नाव होतं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. बघा 1836 मध्ये लिहिलं. हे पहिलं मुद्रित म्हणजे पहिलं छापलेलं पुस्तक आहे गंगाधर शास्त्री फडके यांचं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. छापलेलं पुस्तक, मुद्रित म्हणजे काय, ज्याची छापाई केलेली आहे असं पुस्तक. परंतु आपण मराठी भाषेचे जे पाणिनी आहेत ते म्हणतो दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं 1836 मध्येच. पुस्तकाचं नाव बघा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, म्हणजे पुस्तकाचं नावही सेम आहे, परंतु यांना आपण म्हणतो मराठी भाषेचे पाणिनी. यांचं पुस्तक जे होतं जास्त प्रसिद्ध झालं नाही किंवा ते शॉर्ट होतं आणि डिटेलमध्ये मोठं एक पुस्तक लिहिलं दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी, म्हणून यांना आपण म्हणतो मराठी भाषेचे पाणिनी. ओके. त्यानंतर शास्त्रीय पद्धतीने लिहिलं गेलं शास्त्रीय मराठी व्याकरण हे आहे मोरो केशव दामले यांचं. त्यावेळेस मी कृष्णाजी केशव दामले म्हटलं वाटतं, केशव सुधांचं नाव घेतलं गेलं चुकून माझ्याकडनं, ते लक्षात घ्या. आताच ज्याच व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस दामले यांचा उल्लेख केला तर कृष्णाजी केशव दामले असं झाला असेल तर त्याबद्दल बघा लक्षात घ्या. सॉरी, मोरो केशव दामले ही त्यांचेच बंधू आहेत. मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक लिहिलंय. याला बघा व्याकरणातील ग्रंथ साहेब म्हणतात, मराठी व्याकरणातील
ग्रंथसाहेबाशी याची ओळख आहे किंवा शास्त्रीय पद्धतीने लिहिलं गेलं हे मराठी व्याकरण, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते लक्षात घ्या. 1911 साली त्यांचं हे पुस्तक मित्रांनो लिहिलेलं आहे. आपले जे वर्ण कशाला म्हणतात, मूलध्वनींना वर्ण म्हणतात, ही जी व्याख्या मित्रांनो आहे ती मोरो केशव दामले यांनी केलेली व्याख्या आहे, ती लक्षात घ्या. ओके, हा एक पॉईंट त्या ठिकाणी चुकला आहे. म्हणजे चुकला म्हणजे असं आहे, या ठिकाणी कृष्णाजी केशव दामले म्हटलं गेलं, ते एक महत्वाची गोष्ट आहे, ती लक्षात घ्या. कृष्णाजी केशव दामले हे प्रसिद्ध लेखक आहेत आपले मराठीचे, केशवसूत, तर त्यांचे बंधू आहेत मोरो केशव दामले. मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक आहे महादेव सबनीस, महादेव पांडुरंग सबनीस यांचं हे पुस्तक आहे. याबद्दल आपल्याला प्रश्न येऊ शकतात. तसंच आपण जर बघितलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी जे मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं, यामध्ये जे शिफारसी आहेत, या पुस्तकात शिफारसी किंवा सूचना या मेजर कॅन्डी यांनी केलेल्या आहेत. इंग्रज अधिकाऱ्याने या व्याकरणाच्या पुस्तकाची, मराठी व्याकरणाचं पुस्तक, त्यामधल्या शिफारशी सुद्धा त्यांनी केल्या आहेत. तर या प्रकारे मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण लक्षात घेतलं बघा. ओके, आजच्या सेशन मधून आपण व्याकरणाकडे जात असताना आपण सुरुवात झाली आपल्या व्याकरणपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. त्याच्या आधी जे प्रमुख घटक आहेत, मूलभूत घटक आहेत, ते आपण लक्षात घेतले. त्यामध्ये पहिला येतो बघा ध्वनी, आवाज. आवाजापासून कुठलीही भाषेची सुरुवात ही आवाजापासून होते. मग ध्वनीनंतर आपण लक्षात घेतले वर्ण, वर्णानंतर मित्रांनो आपण लक्षात घेतलं अक्षर, अक्षरानंतर तयार होतात आपले शब्द, शब्दांपासून तयार होतात वाक्य. हा जो मित्रांनो आपला भाषेचा प्रवास आहे, आता मागच्या आपल्या जवळपास 7 ते 8 लेक्चर पासून किंवा जवळपास 10 लेक्चर पासून आपण आपल्या भाषेचा प्रवास हा व्याकरणापर्यंत मित्रांनो आणून पोहोचलेलो आहोत. ओके, आता याच्या पुढे व्याकरण काय आहे ते डिटेलमध्ये आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून स्टडी विथ संदीप सर हे आपलं ऍपही आहे आणि संदीप सर अकॅडमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण शिकणार आहोत. कंटिन्यू तुम्हाला पुढचे लेक्चरही मिळत राहतील. ओके, तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअरही करा. ओके फ्रेंड्स, तर आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तसंच ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं BFC इंग्लिश GK अँड GS हे युट्यूब चॅनल बघितलं नसेल, त्या ठिकाणी नक्कीच भेट द्या आणि भेटूया मित्रांनो आता पुढच्या सेशनमध्ये. पुढचं आपलं सेशन असेल ते म्हणजे आपण जे आपले मूलभूत घटक अभ्यासले, या मूलभूत घटकावर आधारित PYQ मित्रांनो आपण घेऊया पुढच्या सेशनमध्ये. मूलभूत घटकावर आधारित प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधील असणारे महत्वपूर्ण प्रश्न सॉर्ट आउट करून मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे पुढचं सेशन. जमलं तर आज संध्याकाळी मित्रांनो पुढचं सेशन होईल किंवा रेग्युलर उद्यापासून तुम्हाला सेशन मिळत राहील. ओके, थोडंसं आपलं टायमिंग मित्रांनो फिक्स नाहीये, पण तुम्ही जर स्टडी विथ संदीप सर आणि संदीप सर अकॅडमी आणि स्टडी विथ संदीप सर हे जर मित्रांनो तुमच्याकडे असेल, युट्यूब चॅनल असेल, तुमच्याकडे ऍप असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आपलं ज्यावेळेस सेशन असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल, जेणेकरून तुमचं आपलं सेशन मिस होणार नाही आणि तुमच्यासाठी युट्यूबला मित्रांनो आपले सेशन अवेलेबल आहेत. ओके, तर आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट, बाय, बेस्ट ऑफ लक. ओके फ्रेंड्स, चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये.